नमस्कार सर्व प्रेक्षकांचं आज परत एकदा कमलनयन बजाज रुग्णालयाच्या वेब सिरीजच्या पुढच्या भागामध्ये स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे। मी डॉक्टर अजय रोटे, वैद्यकीय संचालक कमलनयन बजाज रुग्णालय। आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रथमेश जोशी आणि डॉक्टर मुक्ता कुलकर्णी। आपल्याकडे कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये एक अत्यंत अद्ययावत असं तपासणी आणि उपचार करण्याचं सुविधा सेंटर उपलब्ध आहे, जे न्यूक्लिअर मेडिसिन डिपार्टमेंट या नावाने विख्यात आहे। आणि या सर्व आपल्या मराठवाडा खानदेश भागातलं पहिलं न्यूक्लिअर मेडिसिन डिपार्टमेंट कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये उभारण्यात आलेलं आहे। डॉक्टर प्रथमेश आणि डॉक्टर मुक्ता मागच्या 12 वर्षांपासून अनुभवी तज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि मागच्या 7 वर्षांहून अधिक कालावधीसाठी कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये हे डिपार्टमेंट उभं करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे। आपल्या दोघांचंही स्वागत करतो। नमस्कार। सर्वप्रथम मला हे विचारायचं आहे डॉक्टर प्रथमेश की न्यूक्लिअर मेडिसिन ही जी संकल्पना आहे किंवा हा जो विभाग आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल? न्यूक्लिअर मेडिसिन ही एक वेगळी वैद्यकीय शाखा आहे, ज्याच्यामध्ये आपण रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे किरणोत्सर्गी औषधांचा वापर करतो की ज्याचा उपचारासाठी आणि निदानासाठी दोन्हीमध्ये उपयोग होतो। तर रेडिएशनचा पेशंटच्या निदान आणि उपचारासाठी यूज करणारी ब्रँच, वापर करणारी ब्रँच म्हणजे न्यूक्लिअर मेडिसिन। आणि बजाजचं जे न्यूक्लिअर मेडिसिन डिपार्टमेंट आहे त्याला एक परिपूर्ण डिपार्टमेंट म्हणता येईल, कारण याच्यामध्ये न्यूक्लिअर मेडिसिनचे साधारणतः 3 विभाग असतात, ज्याच्यामध्ये एक आहे पेटसिटी, एक आहे गॅमा कॅमेरा आणि तिसरा विभाग असतो आयसोटोप थेरपी। तर आपल्या बजाजच्या न्यूक्लिअर मेडिसिन डिपार्टमेंट मध्ये हे तिन्ही जे सोयी आहेत ते उपलब्ध आहेत, त्यामुळे हे एक परिपूर्ण डिपार्टमेंट आहे। ओके, सरांनी खूप चांगली माहिती दिलेली आहे आपल्याला की ज्या न्यूक्लिअर मेडिसिनच्या अंतर्गत ज्या 3 विभाग उपलब्ध असतात त्या सर्वच्या सर्व कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत। आणि जेणेकरून आपल्या रुग्णांना जे कमलनयन बजाजचं व्हिजन आहे की आपल्या विभागातल्या रुग्णांना या सगळ्या तपासणी किंवा उपचारासाठी शहराबाहेर जायची गरज पडू नये, तर त्या अनुषंगाने हे उभा केलेलं डिपार्टमेंट आहे। डॉक्टर प्रथमेश, आपण रिसेंटली पेट सिटीबद्दल बरंच ऐकतो, बरीच चर्चा असते लोकांमध्ये। तर पेट सिटीचा नेमका कर्करोगाच्या अचूक निदान आणि उपचाराला मिळणारा प्रतिसाद याबद्दल नेमका काय फायदा होतो? पेट सिटी याचा फुल फॉर्म जो आहे तो पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी, पेट, आणि सिटी म्हणजे कॉम्प्युटेड टोमोग्राफी। तर याच्यामध्ये न्यूक्लिअर मेडिसिन आणि सिटी स्कॅन या दोन्हीची सांगड घालण्यात आली आहे। आणि कर्करोगाबद्दल आपण एक वाक्य नेहमी ऐकतो की कॅन्सर इज क्युरेबल इफ डिटेक्टेड अर्ली, म्हणजे कर्करोग बरा होऊ शकतो जर त्याचा प्राथमिक अवस्थेमध्ये निदान झालं। तर कर्करोगाच्या उपचारामध्ये सगळ्यात महत्वाची स्टेप आहे की स्टेजिंग, आजाराची अवस्था काय आहे हे ट्रीटमेंट सुरू व्हायच्या आधी माहिती पाहिजे। तर रेडिओलॉजीमध्ये सिटी स्कॅन किंवा MRI हे इन्व्हेस्टिगेशन प्रेक्षकांना माहिती असते, तर त्याच्यामध्ये अवयवाचा आकार बदलल्यानंतर लक्षात येतो की आजार सुरू आहे। बरोबर आहे। न्यूक्लिअर मेडिसिन मध्ये किंवा पेट स्कॅन मध्ये याला फंक्शनल इमेजिंग आपण म्हणतो, म्हणजे अवयवाचा आकार बदलायच्या आधी कर्करोगामध्ये जे सुरुवातीचे बदल सुरू होतात पेशीच्या लेव्हलला, ते सुद्धा पेट स्कॅन मुळे डिटेक्ट करता येतात। याच्यामध्ये आपण रेडिओ ग्लुकोज हे औषध वापरतो। कर्करोगाच्या पेशी या वेगाने वाढत असल्यामुळे त्या औषधाचं इंजेक्शन दिल्यानंतर हे रेडिओ ग्लुकोज कर्करोगाच्या पेशींना जाऊन चिकटतं। आणि रेडिओलॉजीपेक्षा वेगळा प्रकार जो पेट सिटी मध्ये आहे, इट इज अ होल बॉडी इमेजिंग। आपण सिटी स्कॅन मानेचा करतो, डोक्याचा, छातीचा, पेट सिटी मध्ये आपण कर्करोगासाठी पूर्ण शरीराचं स्क्रीनिंग एकाच तपासात करतो। त्यामुळे जिथे जिथे कर्करोगाच्या पेशी असतील तिथे हे रेडिओ औषध जाऊन चिकटतं, त्याच्यातून येणारी किरणं जी आहेत ती आपल्या पेट सिटी मशीनवर डिटेक्ट होतात आणि एकाच तपासामध्ये ट्रीटमेंटच्या आधी कर्करोग कुठे कुठे आहे त्याचं अचूक स्टेजिंग होतं किंवा अवस्था कळते। कर्करोगाच्या ट्रीटमेंटमध्ये ऑपरेशन, रेडिएशन, किमोथेरपी, आता इम्युनोथेरपी असे बरेच उपचार उपलब्ध आहेत, पण त्या उपचारांना रुग्ण प्रतिसाद देतोय की नाही ह्याच्यासाठी सुद्धा पेट स्कॅनचा फार चांगला उपयोग होतो। बरोबर आहे। जेव्हा आपण प्राथमिक अवस्था जाणून घेतो पेट स्कॅन करून ट्रीटमेंटच्या आधी, तेव्हा उपचार झाल्यानंतर काही दिवसांनी आपण हाच तपास परत एकदा करतो आणि आधी दिसलेल्या जागांमधनं कर्करोग किती प्रमाणात कमी झालेला याची अचूक माहिती पेट स्कॅनवर कळते। बरोबर, हे खरंच खूप अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे। जसं तुम्ही सांगताय की आकार बदलण्यापर्यंत वाट न बघता पेशींच्या लेवललाच जर निदान झालं तर कधीही पुढची स्टेज अवॉइड होऊ शकते कॅन्सर पेशंटमध्ये। फार महत्त्वाचं तंत्रज्ञानाबद्दल आपण माहिती दिली आणि ही सुविधा पेट सिटी कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये उपलब्ध आहे। मला आता डॉक्टर मुक्ता यांना असं विचारायचं आहे की कर्करोगाव्यतिरिक्त इतर आजारांच्या निदानासाठी पेट सिटीचा वापर होतो का?
तर दोन महत्त्वाचे ऑर्गन्स आहेत, एक तर ब्रेन आणि हार्ट. तर ब्रेनमध्ये दोन मुख्यत्वे करून आजार आहेत. पहिला आजार आहे पार्किन्सन्स डिसीज, की ज्याच्यामध्ये पेशंटच्या हाताला कंप येतो किंवा बॅलन्स जातो. तर हा आजार आहे. आणि दुसरा आहे स्मृतिभ्रंश, म्हणजे आपण डिमेन्शिया ज्याला म्हणतो. हे दोन्ही आजार जेव्हा जनरली आता असं समजतं की अगदीच आता काहीच आठवत नाही अशा स्टेजला डिटेक्ट करण्याच्या आधी या दोन स्कॅननी, जसं डोपा स्कॅन आणि FDG पेट सिटी ऑफ ब्रेन, तर हे जे दोन स्कॅन आहेत याद्वारे आपण अर्ली डिटेक्ट करतो. तर जसं कॅन्सरमध्ये आहे की आपण जर लवकर आजार डिटेक्ट केला तर लवकर त्याची रिस्पॉन्स चांगला येऊ शकतो. तर ह्या दोन आजारांचं पण असंच आहे. आपण या आजारांचा वाढायचा वेग रोखू शकतो. कम्प्लीट क्युअर अजून म्हणजे कम्प्लीट निदान आणि इलाज याचा अजून आपल्याला मिळाला नाहीये, पण त्याचा वेग जो आहे तो आपण निश्चितपणे थांबवू शकतो विथ ट्रीटमेंट. म्हणजे कदाचित समूळ उच्चाटन होणार नाही त्याचं, पण त्याची जो वाढ होण्याचा जो वेग आहे तो आपण कमी करू शकतो. आणि अगदी म्हणजे इनिशियल स्टेजला जसं आपण लवकर सुरुवातीच्या काळामध्ये हे जर दोन स्कॅन वापरले तर निश्चितच आपल्याला निदान होईल. दुसरा भाग आहे हृदयाचा. ज्या पेशंटना हार्ट अटॅक येतो त्यांना जनरली एंजिओप्लास्टी आणि बायपास अशा दोन आपण ट्रीटमेंट मॉडॅलिटीज आहेत. तर त्याच्यामध्ये जेव्हा रक्ताचा प्रवाह थांबतो हृदयाला, तर तेव्हा काही अंशतः आपलं हार्ट डेड होतं, म्हणजे ते परत आपण पुनरुज्जीवन त्याचं करू नाही शकत. तर कार्डियक व्हायबिलिटी म्हणून पेटमध्ये जो स्कॅन आहे त्याच्यामध्ये किती टक्के तुमचं हार्ट व्हायबल आहे, म्हणजे ट्रीटमेंट नंतर रिस्पॉन्ड करेल ते, आपण त्याला काही ट्रीटमेंट केली तर आपण त्याचं पुनरुज्जीवन करू शकतो. हे ज्या स्कॅनने डिटेक्ट होतं तो पण एक कार्डियक व्हायबिलिटी म्हणून पेटवरतीच हा स्कॅन आहे. तर ब्रेन आणि हार्ट असे अजून दोन आपण वेगळे स्कॅन पेट सिटीवर करतो. खूपच महत्त्वाची माहिती आहे. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ब्रेनमधल्या आजारांचा वाढ होण्याचं वेग कमी व्हायचं आपण करू शकतो, आणि हृदयासाठीच्या ज्या पुढच्या उपचार पद्धती आहेत त्याचा किती फायदा होऊ शकेल हे आपण आधीच त्याचा अंदाज बांधू शकतो. ह्या गोष्टीच्या व्यतिरिक्त पेट सिटी व्यतिरिक्त न्यूक्लिअर मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये गॅमा कॅमेरा, आयसोटोप स्कॅन या गोष्टी पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याबद्दल काय मार्गदर्शन करू शकाल? जसं पेट सिटीचं मशीन आहे, गॅमा कॅमेरा टोटली वेगळं मशीन आहे. पेट सिटीमध्ये जसं आपण एका वेळेस पूर्ण सगळ्या बॉडीचा स्कॅन करतो, गॅमा कॅमेरावर वेगवेगळ्या औषधांद्वारे आपण थायरॉइड, नंतर हृदयाचा, किडनीचा असे वेगवेगळे औषधं आहेत. प्रत्येक इंडिव्हिज्युअल ऑर्गनसाठी म्हणजे अवयवासाठी स्कॅन्स आहेत. यामध्ये मुख्यत्वे करून आपण थायरॉइड स्कॅन आपल्याकडे मॅक्झिमम होतात, ज्याच्यामध्ये थायरॉइडचं फंक्शनिंग जास्त आहे, ज्याला ग्रेव्स डिसीज म्हणतो. त्याच्या डायग्नोसिससाठी आपण आपल्याकडे स्कॅन करतो. त्यानंतर आहे किडनी स्कॅन. तर यामध्ये लहान मुलं आणि मोठे या दोघांचे आपण रिनल स्कॅन्स करतो. यात जर आपलं मूत्राशयापर्यंत युरिन येईपर्यंत म्हणजे लघवी पोचत नसेल, कुठे ऑब्स्ट्रक्शन आहे, अशा वेळेस किडनीवरती त्याचा परिणाम होतो की लघवी खाली येऊ शकत नाहीये. त्या लेवल ऑफ ऑब्स्ट्रक्शन म्हणजे कुठल्या लेवलला अडथळा आलेला आहे हे आपल्या स्कॅनवरून समजतं. यामध्ये अजून एक स्कॅन आहे ज्याला मायोकार्डियल परफ्युजन इमेजिंग म्हणतो. यामध्ये आपण दोन प्रकारे स्कॅन करतो. एक रेस्टिंगला म्हणजे एका जागी बसल्यावर आपलं कसं हृदय काम करतोय, त्याला रक्तप्रवाह कसा आहे ते समजतं. आणि दुसऱ्या भागामध्ये आपण हृदयावर ताण आणतो. पट्ट्यावर चालू नसेल किंवा मग एखाद्या मेडिसिनने आपण हार्ट रेट वाढवतो, हृदयाचे ठोके वाढवतो आणि त्याद्वारे हृदयावर ताण निर्माण होतो. तेव्हा ताण आल्यावर आपलं हृदय कसं काम करतं हे दुसऱ्या भागामध्ये आपण तपासू शकतो. आणि याद्वारे पण आपण ट्रीटमेंट प्लॅन काय असेल पुढे, पेशंटला एंजिओप्लास्टीची गरज आहे की नाही किंवा बायपासची गरज आहे की नाही आणि कितपत आपल्याला यश मिळेल, या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये समजू शकतात. बरोबर आहे. तुमच्या उत्तरातनं आपल्याला असं लक्षात आलं की न्यूक्लिअर मेडिसिन हा विभाग हा काही एखाद्या विशिष्ट मशीनशी मर्यादित नसून त्याचा स्पेक्ट्रम हा खूप मोठा आहे. एवढंच नाही तर आपण असं पण बघतो की न्यूक्लिअर मेडिसिन ही काय फक्त तपासणीच नाही, ती उपचाराची पण एक पद्धती आहे. याच्याबद्दल डॉक्टर प्रथमेश आपण काय सांगू शकाल? आणि तसंच ही उपचार पद्धती रेडिओथेरपी किंवा जे कॉमन भाषेमध्ये लाईट थेरपी लोक जे म्हणतात, पेशंट म्हणतात, त्याच्यापेक्षा ही वेगळी कशी आहे? न्यूक्लिअर मेडिसिन मध्ये आपण रेडिओ ऍक्टिव्ह औषध जे आहे ते पेशंटच्या शरीरात एक तर त्यांना प्यायला देतो किंवा इंजेक्शन मार्फत देऊ शकतो वेगवेगळे औषधं. आणि रेडिएशन मध्ये पेशंटला वारंवार मशीन खाली जाऊन ते रेडिएशन बाहेरून दिलं जातं. बरोबर.
तर रेडिएशन आपण असं म्हणू शकतो की एका रिजनला मिळणारी थेरपी आहे. त्याच्यामुळे तिथली त्वचा किंवा त्याच्या आजाराच्या आजूबाजूचे अवयव याच्यावर साईड इफेक्ट जे रेडिएशनचे होतात ते न्यूक्लिअर मेडिसिन मध्ये थोड्या प्रमाणात टाळता येतात. तर थायरॉइडचे आजार, प्रोस्टेटचे आजार आणि न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर हा एक कर्करोगाचा प्रकार आहे. त्याची ट्रीटमेंट बजाजमध्ये आपल्या डिपार्टमेंटमध्ये होते आणि या सगळ्या ट्रीटमेंट सर्वप्रथम मराठवाड्यामध्ये आपण सुरू केलेल्या आहेत. बरोबर आहे. तर याच्यामध्ये दिलेलं रेडिओ ऍक्टिव्ह औषध हे कर्करोगाला जाऊन चिकटतं जिथे पर्टिक्युलर ठिकाणी आजार आहे तिथे, आणि तेवढ्याच कर्करोगाला त्याचं रेडिएशन मिळतं. त्याच्यापासून 1 सेंटीमीटर पेक्षा कमी त्याची रेंज असते त्या रेडिएशनची. त्याच्यामुळे आजूबाजूचे जे हेल्दी अवयव आहेत त्यांना याच्यामध्ये डॅमेज किंवा इजा फार कमी होते. बरोबर. त्यामुळे रिलेटिव्हली वेल टॉलरेटेड थेरपी म्हणजे कमी साईड इफेक्ट असणारी थेरपी असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. आणि पेशंट्स अधिकाधिक हा शब्द पुढे एक ऐकतील, पर्सनलाइज मेडिसिन आपण म्हणतो की एकच औषध सगळ्यांना द्यायच्याऐवजी पर्टिक्युलर आजाराला त्या पेशंटला सूट होणारं औषध मिळालं पाहिजे. बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी न्यूक्लिअर मेडिसिन मध्ये एक फार युजफुल टर्मिनॉलॉजी आता ज्याला म्हणतात थेरानॉस्टिक्स. ओके. थेरानॉस्टिक हा थेरपी आणि डायग्नोस्टिक या दोन शब्दांना एकत्र करून बनवलेली ही मॉडॅलिटी आहे थेरानॉस्टिक. याच्यामध्ये पेशंटच्या कर्करोगाचा आधी आपण पेट स्कॅन किंवा गॅमा कॅमेरावर स्कॅन करून एक टेस्ट डोस देतो आणि कन्फर्म करतो की कर्करोगामध्ये ते औषध पोहोचतंय. ते कन्फर्म केल्यावर हेच औषध जास्त रेडिओ ऍक्टिव्ह मात्रेमध्ये आपण ऍडमिनिस्टर करतो जेणेकरून ते ट्युमरला बाइंड होतं आणि त्याला डिस्ट्रॉय करतं. तर थेरानॉस्टिक मध्ये आम्ही म्हणतो की ट्रीट व्हॉट यू सी, सी व्हॉट यू ट्रीट. म्हणजे आधी कन्फर्म करा की आजारामध्ये खरंच औषध जातंय आणि मग त्याच पेशंटला चूज करा त्या थेरपीसाठी. फारच सुंदर. ही माहिती तुम्ही फारच महत्वाची आणि म्हणजे नाविन्यपूर्ण माहिती दिलेली आहे. मराठीमध्ये याला म्हणायचं आपण निदानोपचार म्हणू. थेरानॉस्टिक्स इट इज लाईक अ निदानोपचार की एकाच वेळेस आपण निदान पण करतो आणि उपचार करतो. तर जसं आपण न्यूक्लिअर मेडिसिन म्हणून एक सर्वसामान्य असा समज आहे की ही फक्त तपासणीची पद्धती आहे, ती तपासणीची नाही पण अत्यंत प्रिसिजन मेडिसिन किंवा डॉक्टर प्रथमेश यांनी जर सांगितलं की पर्सनलाइज्ड मेडिसिन या पद्धतीची जी उपचार पद्धती आहे ती सुद्धा न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये उपलब्ध आहे. आणि या सगळ्या सुविधा कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये आपल्या भागातल्या रुग्णांसाठी उपलब्ध केलेल्या आहेत. तर ज्या कोणाला आवश्यकता असेल त्यांनी कृपया आपल्याकडे संपर्क साधावा. आणि आजच्या या दोघांनी तज्ज्ञ डॉक्टरांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्या शंका यातनं निरसन झाल्या असतील. आपण इथे आला त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.